मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। औरंगजेब पवित्र व्यक्ती, राजकारणासाठी त्याला बदनाम केलं जातं। औरंगजेबानं प्रामाणिक जीवन जगले, सर्व धर्म समभाव ठेवला, असे अकलेचे तारे आसिफ शेख यांनी तोडले। टोपी शिवून औरंगजेब उदरनिर्वाह करायचा असंही आसिफ शेख म्हणाले। तर औरंग्यांच्या औलादींना कबरीच्या बाजूला आडवं केलं पाहिजे अशी टीका नितेश राणेंनी केली। औरंगजेब एक बहुत पवित्र इंसान थे। औरंगजेब ने हमेशा हलाल अपनी टोपी सीकर उनका 2 वक्त की रोटी का उन्होंने कमाई खाना खाए, और ये एक अच्छी तरीके से औरंगजेब सब धर्म सब समाज के इज्जत किया करते थे। और सिर्फ राजनीति के लिए उनको बदनाम करना और उनके नाम पर वोट लेने का राजकारण ये महाराष्ट्र में शुरू किया गया है। अशा माजी आमदार असो की कोणी हा जो औरंग्याच्या पिलावळचा राहिलेला कोणतरी असेल तर त्याला मग आता औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचे कार्यक्रम करायला पाहिजे। आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून करून त्यांना मारलं, त्या औरंग्याचे गुणगान कोण ज्या ह्या महाराष्ट्राच्या मातीतून कोण करत असेल ना, मग त्यालाही औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवण्याचा कार्यक्रम मग आमचे शिवभक्त आणि हिंदू समाजाचे हिंदुत्व विचाराचे कार्यकर्त्यांनी घेतले ना, तर मग त्यांना चूक म्हणता कामा नये। त्यांनी जे सांगितलं की ते टोप्या विणत होते आणि स्वतःच जे आहे उत्पन्न मिळवत होते, एवढ्यापुरते त्यांचं जे आहे ते आहे, तो इतिहास आहे। परंतु जे आहे ज्या पद्धतीनं अन्यायाचा कारभार या महाराष्ट्रात त्यांनी केला, त्याच्या विरुद्ध आपण सगळे आहोत। संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने त्यांनी हाल करून मारले, त्याचा आक्रोश प्रत्येक आपल्या माणसांच्या मनामध्ये आहे। मी शिवाजी वाचला, औरंगजेब वाचला नाही। म्हणजे छत्रपती शिवराय जगाला माहित आहे, त्यामुळे मी छत्रपती शिवरायच वाचतो, मी औरंगजेब वाचत नाही।